नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण कालचा म्हणजेच 19 जानेवारी 2026चा नवीन अपडेट झालेला सोयाबीन आणि तूर बाजारभावाचा सविस्तर आढावा घेणार आहोत. सोयाबीन बाजारभाव, कालची वास्तविक स्थिती. काल सोयाबीनमध्ये आवक जास्त असतानाही काही बाजार समित्यांमध्ये मजबूत दर पाहायला मिळाले. मंगरुळपीर बाजार समितीत जास्तीत जास्त 6290 रुपये दर मिळाला. वाशिम आणि खामगावमध्ये 6200 रुपये दर मिळाला. बाभुळगावमध्ये 6045 रुपये तर यवतमाळमध्ये 6005 रुपयांचा दर नोंदवला गेला. तर कारंजा, अमरावती, अकोला आणि जालना या बाजारात सोयाबीनचे दर 5100 ते 5300 रुपयांच्या दरम्यान व्यवहारात राहिले. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सोयाबीनचा एमएसपी 5328 रुपये आहे आणि काल अनेक बाजारांमध्ये सोयाबीन एमएसपीपेक्षा 700 ते 900 रुपये जास्त दराने विकला गेला. तूर बाजारभाव, नवीन अपडेट. आता वळूया तुरीकडे. काल तूर बाजारात उच्च दर टिकून असल्याचे स्पष्ट दिसून आले. अकोला येथे तुरीला थेट 8060 रुपये दर मिळाला, जो एमएसपीपेक्षा जास्त आहे. हिंगणघाटमध्ये 7845 रुपये, खामगावमध्ये 7750 रुपये, मूर्तिजापूरमध्ये 7695 रुपये आणि दुधनणीमध्ये 7655 रुपये दर मिळाला. तर लातूर, जालना, मलकापूर आणि कारंजा या बाजारात तूर 7200 ते 7500 रुपयांच्या दरम्यान स्थिर राहिली. महत्त्वाची बाब म्हणजे तुरीचा एमएसपी 8000 रुपये आहे आणि अकोला बाजारात काल तूर एमएसपीच्या वर विकली गेली, जे तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी सकारात्मक संकेत मानले जात आहेत. एकत्र बाजार विश्लेषण. सोयाबीनमध्ये सध्या एमएसपीपेक्षा जास्त दर फक्त निवडक बाजारात मिळत आहेत. तुरीमध्ये दर मजबूत आहेत, पण आवक वाढल्यास पुढील आठवड्यात थोडा दबाव येऊ शकतो. शेतकऱ्यांसाठी थेट आणि उपयोगी सल्ला. सोयाबीन शेतकऱ्यांसाठी जर माल स्वच्छ, कोरडा आणि दर्जेदार असेल तर 6000 रुपयांच्या पुढे दर मिळणाऱ्या बाजारातच विक्री करा. इतर ठिकाणी एमएसपीच्या आसपास दर असतील तर थोडा काळ थांबण्याचा पर्याय ठेवता येईल. तूर उत्पादकांसाठी सध्या तूर एमएसपी 8000 रुपयांच्या जवळ किंवा त्यावर मिळत आहे, म्हणून चांगला दर मिळत असेल तर टप्प्याटप्प्याने विक्री करणे सुरक्षित ठरेल. निष्कर्ष. कालच्या नवीन अपडेटेड माहितीनुसार सोयाबीनमध्ये योग्य बाजार निवड फार महत्त्वाची आहे आणि तुरीमध्ये सध्या बाजार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. दररोज असेच अचूक बाजारभाव, एमएसपी आधारित विश्लेषण आणि शेतकऱ्यांसाठी प्रामाणिक सल्ला पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.